आम्ही आलो तर हे बघा हे दाखवायचं होतं तुम्हाला. तर ही आमची जागा आहे म्हणजे स्वतःची. तरी कधी दाखवली नाही व्हिडिओमध्ये असावं. मग काय मोठा क्लास आहे का? रिच क्लास आहेस का? मिडल क्लास कळतं का? काय बारके म्हणजे म्हणजे साधे सुधे लोक. तर तुमचं स्वागत आहे का नवीन ब्लॉग मध्ये. तर आता मी घरी आलोय म्हणजे लातूरला, कारण की मी आज अशी वस्तू दाखवणार ती आजपर्यंत मी कधी दाखवली पण नाही ब्लॉग मध्ये आणि कधी तुम्हाला सांगितले पण नाही. मग अशी वस्तू दाखवणार आहे म्हणजे त्याला मी कॉमर्स मध्ये आर्ट्स ॲसेट म्हणतो. मग ते ॲसेट दाखवणार आहे. ते आमचं सगळ्या मिडल क्लासचं ते स्वप्न असते. मग ते आज होईल किंवा नाही होणार पण ते दाखवणार आहे काय. पण ते शेवटपर्यंत नक्की बघा किंवा तुम्हाला थंबनेलवरून पण कळलं असं. तर विरून पिल्ल्या पण आले तर तिकडे बरोबर आहे. मला काय बोलायचं. हां तर आता किती 12:30 वाजले आता. तर आम्हाला गावाहून यायला अर्धा तास लागला. शांत वस्तू. तर आता तर जाणार नाही आम्ही म्हणजे तिथं किती 4-5 वाजता जाईन, कारण की ऊन पण कमी होते, जरा काम पण आहे तिथं. तर नक्कीच शेवटपर्यंत व्हिडिओ बघा कारण की चांगला आहे व्हिडिओ. तर आता 3 वाजले तर आणि मला झोप लागले, लय बेकार झोप लागलेली. काय माहिती अचानकच लागली टी व्ही बघता बघता. तर आता मला जेवायला उठवलं, तोंड धुवून जेवायला बसणारच आहे. तर काय आहे जेवायला? अंड्याची भाजी आणि चपाती आहे. मम्मी टाकायला गेली, ते टाकळीवरून पण चपात्या आणल्या आता, वांजरखेड्याहून पण चपात्या दिल्या आता आणि भाजी तर केली आता. हे दोघं जेवायले. तर चांगले का भाजी? जय विरू. तर आता आम्ही चाललो म्हणजे तुम्हाला जी जागा दाखवायची पुण्याला होता तेव्हापासून माहिती जागा तिथं. मग आता चाललं पिल्याला माहित नाही काय काय ह्यांना माहित नाही. मग ते आज कळेल की. मग पिल्यानं आता खोऱ्या घेतलाय, तिथलं जरा साफसफाई करायची होती म्हणून घेतलाय. पहिलाच उशीर झालाय, 4:15 झाले. तर जात बघा जात दुपारी जायचं. दुपारच झाले. लागल तसं लागल. 1 वाजता होते. 1 वाजता आपण देवाच्या घरी असता. 1 वाजता कसलं पडायला पाहिजे. तिकडं जायचं सोडून येतच का करामती करत बसलाय, पुढं अडकायलाय. अंकलने जर बघितलं अंकल हानतेतच. तर आता फायनली आम्ही आलो. तर हे बघा हे दाखवायचं होतं तुम्हाला. तर ही आमची जागा आहे म्हणजे स्वतःची. तरी कधी दाखवली नाही व्हिडिओमध्ये, पहिल्यांदा दाखवायला. तर आता इथं कन्स्ट्रक्शन करायचं आहे म्हणजे घर बांधायचं आहे. नॉर्मलीच बांध. काय 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 मग तुम्हाला कशाला आणलंय? ते इळा नंतर कुदळ ते कशाला आणलंय? होय कशाला आणलंय तुम्हाला? हे साफ करायला आणलं यांना. हे सगळं ते कचरा ते, कारण की उद्या मिस्त्री येणार आहे. इथं नॉर्मलच बांधायचं आहे म्हणजे जास्त पण काय हायफाय नाही, कारण की बाजूलाच तेव्हा हायवे आहे आणि त्याच्या पुढंच ते रेल्वे आहे. तिकडं गेलं दाखवतो नंतर. तरी पण तर ते कसं बांधणार आहे, तर कधी बांधणार आहे, तर कधीपासून स्टार्ट, केवढं मोठं असणार आहे ते सगळं पुढे येणाऱ्या ब्लॉगमध्ये कळणारच आहे तुम्हाला. जे पहिलं तर आम्हाला ही जागा विकायची होती पण ती कॅन्सल करून, तेव्हा तिथं पाटी पण लावलेली आम्ही इथं विकायची म्हणून, पण ती कॅन्सल करून आता कन्स्ट्रक्शन स्वतःच करायचं, बांधायचे घर. तर हे सगळं गवत ते काढायचं आहे. परत हे बाजूच्यांचं आहे मग ते काढतील तरी पण. तर हे बघा हा हायवे आहे आणि ते रेल्वे गेट आहे आणि इथूनच हायवेमधून सरळ आलं की इथं पहिलीच जागा आपली आहे. आम्ही इथं बारकच का बांधणार आहे कारण की इथं उड्डाण पूल होणार आहे. त्यामुळे आम्ही म्हणजे जास्त पण याला खर्च नाही करणार. जरी नंतर पडायला आलं नंतर पाडायचं त्याला, नंतर दुसरीकडे घ्यायची जागा. त्या हायवेवर बांधत असते तर गाड्या वरतून जात नसतात का अशा, ते तसं असते उड्डाण पूल. काय काय ते काय पण पातळे करते. चांगले आहेत का खराब आहेत? विरूला काम द्यावं म्हणलं, याचं माहिती सगळं. Fire went out, lights went down, when you feel lost in your shadow. विरू प्यायचं का? 2 आहेत हा, पाहिजे का? कुठं आहे दिशी? तुला बरं माहिती आहे दिशी आहे म्हणून. तुला बरं माहिती दिशी आहे म्हणून हसायला लाज नाही तुला? त्यानं खराटा बनवलाय बघा लाकडाच्या मदतीने. अरे वा हुशारच आहेत आमच्या घरातले सगळे. उठे माकडा काहीतरी कर.
मग तसलं कशाला घ्यायलाच हातात. ठेव तिकडं बाजूला, आपलं नव्हते. ठेव ठेव म्हणले, डोक्यात घालीन आता हे. ठेव तब सोड, ठेव तिथं. हन्नू रघु, आम्ही उचलायला तू फेकायलाच. गप ना, शांत बस. खराटा तयार झाला म्हणे आता. खराटा चांगला आहे असं. तू पण काही पण करा असं तरी. फक्त तू काय जमतंय ते. तर रुमाल बांधायला तोंडाला, लय धूळ आहे. कसं काय बघ बरं उचलून. नको बाबा, मग मला काहीच नाही उचलायला. मी कसं उचलू ना. तू फक्त व्हिडिओ काढायचं काम कर. अबे माझे पायाला लागले ना. काय होतं, किती शिकायचं. काय रे, ते अंकलनं काढलंय. दोन मंगळसूत्र सापडले होते झाडात टाकून. इथं भूत आहे, भूत. कसलं झाले बाई. तिकडे आग लावून दिलंय. इथवर वाफेल गरम. बॅटबॉल खेळायला का छका. तुझा गाडी काढायला गेलाय कारण की आगीपाशी आहे गाडी. जरा पलीकडला आपल्या तुझा गाडी. काय तिकडे गेला. पहिल्यांदा आग तिथंच लावलेली, आता सगळीकडे लावली. सगळीकडचं दळतंय. काय दमलाच कशानं. नाही एवढी गरम वाफेल. मग त्याच्यात कशा चाललास. मी इथं थांबलोय कारण की तेव्हा तिथं लावलंय आणि इथं बाजूलाच खसपट आहे, तेव्हा थांबलोय. आता याच्यामुळे लागायचं याला पण जाग. हो विरुड आन्सर आहे. स्वप्न सगळे मिडल क्लास लोकांचं असतं, म्हणजे आमचं पण, आम्ही पण मिडल क्लासच होतं. सगळ्यांचं स्वप्न असतं की स्वतःचं काहीतरी घर असावं. मग काय मोठा क्लास आहे का, रिच क्लास आहेस का. मिडल क्लास कळतं का काय. बारके म्हणजे साधे सुधे लोक. शॉर्ट मध्ये ही जागा 2017 मध्ये घेतलेली पप्पानी का 18 मध्ये, लॉकडाऊनच्या अगोदरच घेतलेली. तेव्हा काहीतरी 10 का 15 लाखाला घेतले. आता कुठे गेली याची प्राईस. आपली जागा ही इथून म्हणजे या कॉलमच्या पुढून ते तिथपर्यंत आहे. हे कोणाचं काय माहीत नाही पुढच्यांचं असं, पण ही जागा नाही आपली. आणि ही जागा म्हणजे एकदम स्क्वेअर टाईप नाही, म्हणजे पेंटॅगोल टाईप आहे, म्हणजे वेगळी आहे. बघा इथून अशी लांबकी आहे, परत इथून सरळ नाही, ही अशी आडवी आहे जराशी. परत तिथून अशी तिकडे गेली ती थोडीशी बारकी आहे, म्हणजे इथल्यापेक्षा थोडीशी बारकी आहे. आणि तिथून ती थोडीशी आडवी आहे. एवढा नाली पण बघा, त्या भिंतीपासून ती दिसायला का ही वाली भिंत तिथून चालू होते, इथं संपते लगेच. काय माहिती म्हणजे काय कोणी बुजवली आहे का काय केली की. आता झालेलं आहे सगळं. आता चाललो आता आम्ही घरी. तर पिल्ले आता आग विजवायला सगळी चालू आहे. ते तिथं चालू आहे, परत तिथं आहे. तिथं आज तात्या येणार होता न्यायला, पण येणार नाही. पप्पा म्हणले नाही तर का येणार नाही म्हणलं. मग उद्या येईन तात्या. मी येईन म्हणतोय, येईन. तर आता आला आम्ही घरी. 7:30 वाजले तर. आणि तर आज वेगळंच वाजायला इकडे येऊन, म्हणजे लई दिवसानंतर आले की. कारण की तिथं मोकळं होतं सगळं. तिथं हे सगळी मस्ती ते करायला होतं. मी हे म्हणजे पहिलेच दाखवणार होतो, म्हणजे लई अगोदर लई 2-3 वेळा गेलतो, पण मी कधी दाखवलं नाही. कारण की पुढं काय होईल काय सांगता येत नव्हतं. म्हणजे आम्ही विकणार होतो तेव्हा त्यातनं कॅन्सल झालं काय प्रॉब्लेम त्याचे. त्यामुळं आता बांधायला काढलं म्हणून आता फायनल झालं आमचं, म्हणजे बांधायचं. उद्या ते मिस्त्री येणार आहे तर म्हणजे आखणार आहे तर बघणार आहे तर किती जागा आहे काय ते. मग मी दाखवलं तुम्हाला. आता ते पुढं जे काय होईल म्हणजे अपडेट मी देत जाईन तुम्हाला. आणि याचं सेमच आहे, लगेच रडते, लगेच 2 मिनिटाचं काम पण नाही रडायचं. लय नाटक करतात, लगेच 2 मिनिटं पण लागत नाही तर रडायला लगेच शांत होते तर काय न करतात. एकदा मला इथं मारलं होतं दाद्यानं बारक्या, आणि ह्यानं पाय धरले होते आणि दाद्यानं हात धरले होते खाली पणगाच्या लागलेलं का. म्हणूनच हे मध्ये गेल्या पुढचं वरचं दात बाहेर आले तर लय छान दिसते तर 2 उंदरासारखे दात. आज आहे 7 तारीख आणि कॉलेजला अजून 23 दिवस आहेत. 23 दिवस आता काय करावं काय कळत नाही. कॉलेज असं की असं वाटतं 1-2 दिवस सुट्ट्या असाव्या, आणि कॉलेज नसलं केवढं बोर होतं ना घरी. लय बेकार. चला होत नाही का शाळा नसल्यावर. शाळा नसल्यावर बोर होत नाही का बरं.
बसून तिला खेळायला भेटते का नाही कुठं शाळेत आणि कसा कुठं Fire went out, lights went down. When you feel lost in your shadow, don't feel alone, don't scream so loud. We are living in this cruel world. Broken but strong, gotta move